तुम्हाला कोणी सांगितलं की पहिलं तू पाहिलं का? तू कुठं तिकून येत होती इकडे? आणि माझ्या आईचा वाढदिवस होता आणि केक घेऊन आलो तेव्हा इथे बसलेला होता. बर. आणि त्यांचा साडू इथे बसलेला होता आणि घरी गेलो केक ठेवला आणि माझ्या मामाच्या वाढदिवसासाठी एक केक घेऊन हर्सूलला चाललो. आम्ही गाडीला टर्न मारला होतो ते गल्लीत पडलेले. याच गल्लीत ना? परत आली का? मग मी परत आले त्यांना म्हणलं कोणतरी पिऊन पडलं बघा म्हणलं आवाज दे त्यांना. तर मग ते आवाज द्यायला आले तोपर्यंत मी बघितलं तर इथे रक्त होतं आणि मग मी आवाज दिला तर त्यांनी असं केलं. तर मग मी परतच आले सगळ्यांना घेऊन मग माझ्या मालकाने सगळ्यांनी जेवण रिक्षात टाकलं. नमस्कार, मी ACP शिंदे. आज सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे बंदोबस्त आम्ही स्टाफ हजर असताना माहिती मिळाली की फाजलपुरा या ठिकाणी भांडण झालेले आहे. त्यात एक जणाने चाकू मारलेला आहे आणि जखमीला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. तर माहिती मिळाल्यावरून आमचा संपूर्ण इकडे स्टाफ पाठवला आणि माहिती घेतली असता येथे एक रणजित सुधाकर दांडगे हा इसम TV सेंटर येथे राहणारा इसम आपल्या नातेवाईकाकडे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला असता येथीलच एक विधी संघर्षग्रस्त बालकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे तो जखमी झालेला आहे. त्याला घाटी दवाखाना येथे पाठवले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. म्हणजे अशा प्रकारे खुनाचा प्रकार झालेला आहे आणि त्यामुळे त्या विधी संघर्षग्रस्त बालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. नातेवाईकांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील कारवाई सिटी चौक पोलीस स्टेशन करत आहे. सर्वात प्रथम माझं नाव अक्षय भालेराव आणि जो प्रकार जो घडला ज्याच्यासोबत घडला तो माझा सक्का साडू माझ्यापेक्षा मोठा. आता प्रश्न असा की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस 1 जानेवारी आणि आज भीमा कोरेगावचा कार्यक्रम पण असतो आणि त्याच्यामध्ये ते चर्चमध्ये काही कार्यक्रम असतो आणि माझे सासूरवाडीची फॅमिली पूर्ण ख्रिश्चन लोकांची आणि माझा जो साडू होता त्याच्या बायकोला म्हणजे माझ्या सालीला 2-3 अटॅक पण येऊन गेलेले. ते नाताळाचा कार्यक्रम करून जस्ट घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर तिची काही तब्येत खराब होती आणि माझे जे चुलत सासरे त्यांचा वाढदिवस होता. तर ती बोलली की बाबा माझा नाही जमत, तू जा तिथं जेवण वगैरे कर आणि आपल्या लहान लहान मुलांना डब्बा वगैरे घेऊन ये. आणि डब्बा घेऊन आल्याच्या नंतर लहान लहान मुलं खातील झोपतील कारण की तिची तब्येत खराब होती. मग त्यानंतर तो TV सेंटरनं 10 रुपये देऊन येऊन आपल्या कलेक्टर ऑफिस पाशी उतरला. तिथनं आला आणि सासूरवाडीमध्ये काय तो स्वयंपाक बनेपर्यंत 2 मिनिटं त्यांच्या सोबत काही संवाद साधला आणि तिथनं पुडी खायची म्हणून तो दुकानावर गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत काय एकाएकीच अनुसूचित प्रकार घडला आणि त्याला तिथं चाकूचे वार वगैरे केले आणि तो पळत पळत सासूरवाडीमध्ये गल्लीमधनं टर्न मारस तर तिने तिथंच जीव कोसळला तर त्याचा तिथं तो एक्सपायर झाला. तो कुछ पहला उनका झगड़ा वगैरह था? ऐसी कुछ भी विषय नाही था. ना त्याच्यासोबत कोणासोबत त्याचा वाद किंवा हातावरचा कष्टाळू माणूस नारेगावमध्ये तो अल्युमिनियमच्या कंपनीमध्ये काम करतो, भांडे कंपनीमध्ये. आणि बस भांडे काम करून आपला उदरनिर्वाह रोजचा आपल्या लहान मुलांना काय तो खाऊ पिऊ घालतो असं त्याचा रोजचा धंदा पाणी नव्हतो. मारणारा काही ओळखीचा नव्हता, मारणारा काही बाहेरच्या एरियातलाच होता. आणि आता तो इकडच्या एरियामध्ये येणार जाणार. आणि पहिली गोष्ट तर मी शासनाला हेच विनंती करणार आणि महानगरपालिका आयुक्ताला पण हेच विनंती करणार की जी महानगरपालिका शाळा आहे